नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी, काल आपल्या चॅनलवर जो संध्याकाळी 7 वाजता जो व्हिडिओ आला तो आपण सर्वात आधी अपडेट आणले ई-KYC बद्दल. लाडक्या बहिणी, आता या विषयावर सर्व न्यूज चॅनलवर याच विषयावर बरेच सारे न्यूज अपडेट येत आहे. लाडक्या बहिणी, खूप बहिणींचे कमेंट्स येत आहे की लाडक्या बहिणी विचारत आहे की वेबसाईट ओपन होत नाही, परंतु मी आत्ता जस्ट वेबसाईटवर गेले आणि ओपन केली तर वेबसाईट ओपन होत आहे. लाडक्या बहिणी, कोणती वेबसाईट तुम्हाला ओपन होत नाही आहे तेवढं मात्र तुम्हाला डिटेल्समध्ये कमेंट करायची आहे. लाडक्या बहिणी, जसं की आपण थंबनेल वाचलाच असेल, ई-KYC मुदतवाढ खरे आहे का? ई-KYC न केलेल्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणी, सर्व म्हणजे ज्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-KYC केलेली नाही किंवा लाडक्या बहिणींना ई-KYC करताना अनेक प्रॉब्लेम येत आहेत, अनेक समस्या, अडथळे आणि अडचणी येत आहेत. का? कारण की कागदपत्रांची समस्या आहे किंवा ज्या बहिणींना ज्या अडचणी आहेत ई-KYC बद्दल, त्या बहिणींसाठी शासनाने, आपल्या महाराष्ट्र शासनाने वेबसाईटमध्ये असे कोणतेही पर्याय ठेवलेले नाहीत की जे प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना येत आहेत ई-KYC मध्ये. त्यामुळे अशा सगळ्या बहिणी ई-KYC करू शकत नाही आहे. म्हणूनच जसे की आपण हा जो आपण मुद्दा लावून धरला होता आणि त्याच एका मुद्द्यावर आपण जवळजवळ 9 व्हिडिओज अपलोड केले 9 दिवसापासून कंटिन्यू, जे की आपणास माहीतच आहे. पती नाही, वडील नाही आणि पतीचे आणि वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू दाखला नाही आणि अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांना पती सांभाळत पण नाही आणि त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही, त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्र नाही. आणि एकल महिला, विधवा, परित्यक्त्या, निराधार अशा सर्व ज्या बहिणी आहेत अशा बहिणींना ई-KYC करायला असंख्य अडथळे, अडचणी, समस्या येत आहेत. या विषयावर आपण दररोज 9 व्हिडिओज आणले आणि हा मुद्दा सरकारपर्यंत गेला आणि सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी, आपणास माहीतच आहे, कालचा व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर संध्याकाळी 7 वाजता आलेला व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये सर्व सविस्तर सांगितलेले आहे. ई-KYC गुड न्यूज असे त्या व्हिडिओचे थंबनेल आहे. तर लाडक्या बहिणी, हा मुद्दा सरकारपर्यंत गेलेला आहे आणि आता सरकारने खास तुमच्यासाठी नवीन वेबसाईट आणलेली आहे. कोणासाठी? याच बहिणी की ज्या बहिणींसाठी असंख्य अशा बहिणी आहेत की त्यांची ई-KYC करताना त्यांना अडचणी येत आहे. तर काय आहे अपडेट? लाडक्या बहिणींच्या ई-KYCला मुदतवाढ मिळणार का? तर हा जो विषय आहे हा सरकारपर्यंत गेलेला आहे. कारण की अशा ज्या बहिणी आहेत, कोणत्या बहिणी की ज्या बहिणींच्याकडे मृत्यू दाखला नाही, पती जर त्यांचा हयात नाही आहे तर त्यांच्या पतीचा मृत्यू दाखला त्यांच्याकडे नाही आहे, वडील हयात नाही आहे तर वडिलांचा मृत्यू दाखला त्यांच्याकडे नाही आहे आणि ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहेत त्या बहिणींचे घटस्फोट कागदपत्र त्या बहिणींकडे नाही आहे आणि अशा महिला की ज्या निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत आणि एकल आहेत, अशा बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही. त्यामुळे अशा सगळ्या ज्या बहिणी आहेत त्या अशा बहिणी आहेत 45 लाख आणि 45 लाख बहिणी ई-KYC करू शकत नाही आहे. त्यामुळे आता हा विषय सरकारपर्यंत गेलेला आहे आणि सरकारने आता तुमच्यासाठी पुन्हा सेपरेट वेबसाईट आणलेली आहे. आणि आता अशा बहिणींना बघा, पती वडील नसलेल्यांसाठी स्वतंत्र वेबसाईट, हे जे आपण बघत आहोत हे न्यूज चॅनल्स. आता काल तर फक्त आपण जो व्हिडिओ आणला याच विषयावर, कालपर्यंत कोणत्याही चॅनल्सवर व्हिडिओ नव्हते, परंतु आज सर्व न्यूज चॅनलवर या विषयावर तुम्हाला व्हिडिओ दिसतील. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. साम TV आणि जय महाराष्ट्र न्यूज असे 2च चॅनल्स आहेत. ते काल होते त्या चॅनल्सवर या विषयावर व्हिडिओ होते, परंतु आज तुम्हाला सर्व न्यूज चॅनल्सवर याच विषयावर व्हिडिओ दिसतील. तर सर्व लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे की महिला व बाल विकास विभागाकडून या विषयावर असे अपडेट आलेले आहे का आणि वेबसाईट ओपन होत नाही आहे. तर मी आत्ताच वेबसाईट ओपन करून पाहिली तर वेबसाईट ओपन होत आहे
त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा विषय काय तर लाडक्या बहिणी काय आहे न्यूज चॅनल्सच्या अपडेटनुसार तर 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. कारण की 45 लाख महिला अशा आहेत की त्यांची ई-KYC राहिल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की 31 जानेवारी म्हणजे उद्यापासून तुम्हाला पुन्हा 31 दिवस ई-KYCला मिळणार आहेत. आज शेवटचा दिवस होता जुन्या अपडेटनुसार ई-KYCसाठी. तर लाडक्या बहिणी तुम्हाला आता याबद्दल काय आहे सर्व सत्य माहिती, काय आहे सर्व सत्य अपडेट हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. लाडक्या बहिणी हे सर्व जे तुम्हाला मी सांगत आहे हे सर्व अधिकृत अपडेट आहे. सर्व न्यूज चॅनल्समध्ये याप्रमाणे अपडेट येत आहे, न्यूज अपडेट येत आहे. तर लाडक्या बहिणी तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकतात. साम टीव्हीवर सुद्धा याच बातम्या आहेत. तुम्ही साम टीव्हीवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आणि लाडक्या बहिणी आता बघा हे अपडेट कितपर्यंत खरं आहे. कारण की लाडक्या बहिणी बघा 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. 31 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. आणि सगळ्या बहिणी कमेंट्स करत आहेत. आणि अजूनपर्यंत ही बातमी कन्फर्म आहे असं का म्हणत नाही आहे. कारण की महिला व बालविकास विभागाकडून तसे काही अपडेट अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. म्हणजेच आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये कोणतेही अपडेट दिलेले नाही आहे. त्यामुळे सगळेजण अजून या बातमीला कन्फर्मेशन देत नाही आहे. परंतु ही बातमी ही सरकारनेच ही बातमी दिलेली असावी कुठेतरी आणि सरकारनेच हे अपडेट कुठेतरी दिलेले असावे असे आपण या गोष्टीला म्हणूयात. कारण की जसे ही कन्फर्म होत नाही ही बातमी तोपर्यंत आपण ही अशी शक्यता वर्तवली जात आहे असेच आपण म्हणू शकतो. जर महिला व बालविकास विभागाकडून जर तसे कन्फर्म अपडेट आले तर आपण लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणूयात. पुन्हा तुम्हाला तसे मी लगेचच तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येणार. परंतु लाडक्या बहिणी तुम्ही तुमची ई-KYC थांबवू नका. तुम्ही तुमची ई-KYC लवकर करा. आणि बघा मी तुम्हाला हे पूर्ण सर्व अधिकृत अपडेट दाखवत आहे. न्यूज चॅनल्समध्ये जे अपडेट आलेले आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवत आहे की बघा लाडक्या बहिणींच्या ई-KYCला मुदतवाढ मिळणार का. मोठी ब्रेकिंग न्यूज. कारण की 45 लाख महिलांची ई-KYC अजूनही बाकी आहे. तर सरकारने आपली हाक ऐकलेली असावी. कारण की हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लाडक्या बहिणी जर 45 लाख महिलांनी जर ई-KYC केली नाही तर अशा बहिणी सगळ्या अपात्र ठरतील, पात्र यादीतून बाहेर पडतील. आणि आता अशा सगळ्या लाडक्या बहिणी जर ई-KYC केलीच नाही तर अशा सगळ्या ज्या गरजू महिला आहेत, अशा सगळ्या ज्या महिला आहेत अशा सगळ्या महिलांनाच तर खरं आवश्यकता आहेत. या 45 लाख महिला कोणत्या आहेत तर या महिला आहेत एकल महिला, परित्यक्त्या, निराधार, विधवा आणि ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहेत परंतु त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही. तर लाडक्या बहिणी खरं म्हणजे अशा बहिणीच तर खरं लाडक्या बहिणी आहेत, गरजू महिला आहेत. आणि अशा बहिणींनाच तर खरं लाडकी बहीण योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे. तुम्हाला माहीत आहे का आपण आपल्या चॅनलवर हा मुद्दा लावून धरला म्हणून हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचला आणि सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत ही ई-KYCची मुदत वाढ मिळू शकते. जसेही हे अपडेट कन्फर्म होते तसे मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येणार. लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी पटापट ई-KYC करत राहा. ई-KYC थांबवू नका. लाडक्या बहिणी तुम्हाला काही जरी प्रश्न असेल तर मला कमेंट करत राहा. तर अद्यापही 45 लाख महिलांची ई-KYC ही बाकी आहे. तुम्हाला ई-KYC बद्दल प्रश्न असला तर लवकर मला कमेंट करत राहा. सो लाडक्या बहिणी लवकर ई-KYC करा आणि आपली काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच.